राष्ट्र धोरणाला हात घालताना आम्हाला आमचं तर एकी पाहिजे. मुठ्ठीभर होते इंग्रज, आपल्यावर राज्य केलं. भांडवलदार मुठ्ठीभर आले, आपल्यावर राज्य करतायत. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत आणि त्यांचं परराष्ट्र धोरण समजून समता आणि समानतामधला फरक कळला पाहिजे. आम्हाला आता कशाला पाहिजे हे आरक्षण. आजचा जो विषय प्रमुख वक्त्यांनी मांडला, भारताचं परराष्ट्रीय धोरण, तर या तोच विषय थोडासा पुढे नेऊ. प्रिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काय सांगणार आहे? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी दिशा पिंकी शेख आणि माझ्या समुदायाकडनं सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशातील एकमेव नेतृत्व आणि आदर्श व्यक्तिमत्व आहे ज्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. आपण त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे. बाबासाहेबांनी इथल्या सगळ्या चल अचल सगळ्या संपत्तीचा, व्यक्तित्वाचा आणि जीवसृष्टीचा विचार करून संविधान बनवलं आणि ते अंमलात आणण्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. लोकशाहीचा लोकशाही पद्धतीने लोकांनी वापर करणं ही खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या भारताचं चित्रण आहे. आपण ते करूयात आणि बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करूयात या जयंतीनिमित्त. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता बंधुत्वाचा याचा संदेश दिलेला आहे, याबद्दल आपल्या काय भावना? बघा, तुम्ही माझ्यासमोर माईक घेऊन उभा आहात, हीच त्याची ताकद आहे, समता आणि बंधुत्वाची. आज बाबासाहेबांनी हे शब्द संविधानात टाकले नसते तर बहुतेक माझं भविष्य काही वेगळं असतं. तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वी द पीपल ऑफ इंडिया म्हणून या देशातील जन्मात घेतलेल्या प्रत्येक लेकराला या देशाचं नागरिकत्व बहाल केलं. इथले सगळे मानवी मूल्यांवर आधारित अधिकार बहाल केले. त्यात भेद होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे इथले सगळे घटक सुरक्षित आहेत. संघर्षाची लढाई लढता आहेत, पण किमान त्यांच्याकडे संघर्षासाठीचं शस्त्र म्हणून संविधान आहे. जयंती साजरी करण्यात आली न्यायालय परिसरामध्ये, कोण कोण उपस्थित होते आणि कशा प्रकारे जयंती साजरी झाली? आज न्यायालयामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यासाठी न्यायालयाचे प्रमुख किंवा जिल्हा न्यायाधीश नरेंद्र ब्राह्मे साहेब, तसेच जिल्हा सरकारी वकील रणजित देशमुख, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष गोदमगावकर साहेब, तसेच आपणाला लाभलेले प्रसिद्ध विचारवंत दिशा पिंकी शेख यांच्या विचाराने आज कार्यक्रम जो आहे अतिशय मंत्रमुग्ध झालेला आहे असे मला वाटते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे कसे आहेत, जेवढे विचार जे आहेत ते अतिशय जास्त विचार आहेत, जेवढे बोलावे तितके कमी आहे, जितके लिहावे तितके कमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये. त्यामुळे आजच्या दिवशी मी एवढेच बोलत होते की सर्व भारतीयांना आजच्या दिनीच्या 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.